मथुराबाई भाग्यवंत त्यांच्या सौजन्याने या ट्रॉफी आपण पाहत आहे आणि आता आपण प्राइज स्टेशनला इथे सुरुवात करतोय. पहिला प्राइज आपण देतो बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर दोन्ही संघ जरा इथे उपस्थित राहा प्लीज, कोऑपरेट करा. दोन्ही संघ कोऑपरेट करा. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट ठरतोय कोणता संघ असेल? संघ हार्दिक 11, त्यातला एकही खेळाडू नाहीये. संघ हार्दिक 11 आणि खेळाडू आविष्कार भाग्यवंत बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. तर नक्कीच तत्पुरते आता एक पुढचा आपण बक्षीस देणार आहोत. या स्पर्धेतील बेस्ट बॉलर संघ हार्दिक 11. संघाचा एकही खेळाडू नाहीच नसून मोरिया 11 संघाचा संकेत भोईर 4 मॅच आणि त्याच्यावरती 5 विकेट उडवत या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. तत्पूर्वी आपण देऊया बेस्ट बॅट्समन. या स्पर्धेमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. फलंदाजी तर पहिल्या षटकामध्ये फलंदाजी नाही केली, पण मागच्या 3 सामन्यामध्ये जी फलंदाजी केली आहे. बेस्ट बॅट्समन आहे मोरिया 11 टीमचा जयदास भाग्यवंत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. तर नक्की जयदास भाग्यवंतांना आपण बेस्ट बॅट्समनचा पुरस्कार देतोय. त्यानंतर तर या स्पर्धेतील आपण आता रनरअप संघ ठरतोय. तर या संघात स्पर्धेतील रनरअप संघ हार्दिक 11 आणि त्याचे ओनर आहेत अंबाजी भाग्यवंत. आणि या स्पर्धेतील रनरअप संघाची ट्रॉफी आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. या स्पर्धेतील रनरअप संघ हार्दिक 11. अनंत गायकर यांच्या शुभ असते. किरण भोईर आपण पण या. तर ग्रामस्थ मंडळ कोण आले असेल तर या आपण. ग्रामस्थ मंडळ जयेश भाग्यवंत या आपण. द्वितीय शिवाजी भाग्यवंत आपण या. कोणी ग्रामस्थ मंडळ आपण आला असेल तर या. या स्पर्धेतील रनरअप संघ हार्दिक 11 ठरतो. या स्पर्धेतील रनरअप संघ या स्पर्धेतील रनरअप संघ ठरतोय हार्दिक 11. गावदेवी माते की कालेश्वर भगवान की. आणि या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन हेमंत भोईरने स्वप्नामध्ये पाहिलेली स्पर्धा आज त्याचं स्वप्न साकार झालं आणि चॅम्पियन चॅम्पियन ठरतोय मोरिया 11 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन. 2026 चा पर्व मोरिया 11 ने आता इथनं गाजवलाय. अप्रतिम कामगिरी राहिली आहे मोरिया 11 ची. कारण पहिला मॅच पासून संघर्ष केला मैदानाच्या आतमध्ये आणि शेवटी हेमंत भोईरचं स्वप्न इथं पूर्ण झालं. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन टीम मोरिया 11. चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन मोरिया 11 जोडून आला पाहिजेत. चॅम्पियन ठरतो 2026 च्या पर्वाचा नवीन चॅम्पियन पाहायला मिळाला आपल्याला. मोरिया 11 चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन.
आणि सिरीज आता आपण देणार आहोत मालिका वीरचा पुरस्कार. आणि या स्पर्धेतील मालिकावर देते ती स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत केली आहे स्वर्गीय मंगल डिगे यांच्या स्मरणार्थ निलेश डिगे यांच्या माध्यमातून जी स्पोर्ट्स सायकल मिळाली आहे. तर कोणता खेळाडू असेल मालिकावीरचा पुरस्कार? जयेश भाग्यवंत नाहीये. कोणता खेळाडू असेल? प्रथम फलंदाजी करत असताना 69 धावा बनवल्या, गोलंदाजी करत असताना 5 विकेट कॅरी केल्या आणि पॉइंट्स आपण पाहतो 284 पॉइंट्स. जयेश भाग्यवंत मालिकावीर. मालिकावीरचा पुरस्कार जयेश भाग्यवंत 284 पॉइंट. जयेश साठी एकदा जोरदार टाळ्या. मालिकावीर जयेश भाग्यवंत. जयेश आपण संवाद साधणार आहोत. जयेश आपण स्वप्नातील पहिलीच फर्स्ट सायकल मिळाली आहे, तर मला इथं असं वाटतं की येणाऱ्या भविष्यामध्ये बाईकचा पुरस्कार तुला मिळेल. परंतु काय म्हणशील आज तुला सायकल मिळाली आहे, 2 शब्द काय म्हणशील? आज सायकल भेटली मॅन शिरीज, थोडा चांगलं वाटतं, म्हणजे मस्त वाटतं. आणि सायकलचा डेडिकेट कोणाला देशील तू जास्त? सायकलचा डेडिकेट बोलला तर पूर्ण टीमला देईन, कारण की सर्व टीम चांगली गेली. पहिला मॅच आम्ही हारलो होतो, असं वाटलं की कुठंतरी आता कमबॅक होणार वाटत नव्हता. पण सेकंड मॅचला अक्षय भांगरनी 1 चेंडू 6 पाहिजे होता, षटकार मारला, तेव्हा कुठेतरी वाटलं की आपण पुढे आपला संघ आज कुठे फायनल मध्ये जाऊ शकतो. थँक्यू सो मच जयेश, तुला नेक्स्ट क्वार्टर शुभेच्छा असतील. त्यानंतर विनिंग टीमचा कॅप्टन ऋतिक या. आपण ऋतिक या. चला हरकत नाहीये, ऋतिक थोडे लाजतायत, परंतु या स्पर्धेमध्ये सर्वांचीच अप्रतिम कामगिरी राहिली आहे. सर्व ग्रामस्थ मंडळाचं पुन्हा एकदा सर्वांच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. त्यानंतर आरके इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून स्पर्धा कव्हर केली गेली, त्यांचं स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. त्यानंतर आमचे आयोजक देवा भाग्यवंत यांचं स्पर्धे